त्याच्यामुळे बघूया पुढे कसं काय होतं ते. हॅलो, थोडीशी लेवल द्या मला. या ठिकाणी डोंबिवलीत आल्यानंतर अनेक नामवंत कलाकार या ठिकाणी आहेत. त्यामध्ये सन्माननीय प्रकाश चेलेबुवा, सन्माननीय संतोष नांदोसकर बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय संजय पवार बुवा, सन्माननीय दत्ता गोसावी बुवा, पकवाज वादक सन्मान्य गणेश मिस्त्री, तबला वादक सन्मान्य हेमंत मिस्त्री, सन्मान्य डॉक्टर दादा परब, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि सन्मान्य बुवा मंगेश साळवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतोय. माझ्या बाजूला बसलेले सर्वांचेच लाडके आणि कार्यक्रमासाठी प्रत्येक कलाकाराला एक स्टेज उपलब्ध करून देणारे आमचे कुंटे गुरुजी, एकदा जोरदार टाळ्या आमच्या कुंटे गुरुजींसाठी वाजवा. त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी फोनद्वारे कॉन्टॅक्ट केलं ते आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य भरतदादा सुर्वे यांचे देखील आभार मानतो. आज अनेक यूट्यूबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये खास सांगावंसं वाटतं तर आमचे रासम काका, रिटायर्ड पोलीस, एकदा जोरदार टाळ्या आमच्या काकांसाठी वाजवा. प्रत्येक यूट्यूबरचं नाव मला माहिती नाही आहे, फक्त एवढंच सांगतो, खाली टाकताना पेटलेली बारी धगवलेली बारी टाकू नका. आजची पारंपरिक बारी आहे, त्याच्यामुळे याचा विचार तुम्ही करा. 2-4 व्ह्यूज जास्त मिळतले म्हणून खाली पेटलेली बारी, गौरव पांचाळ बुवांनी प्रवीण सुतार बुवांची साला काढल्याने असा खाली लिहू नका. त्याच्यामुळे आणि 100% ती गोष्ट आमच्याकडून होणार नाही, कारण आज या स्थानाला खूप महत्त्व आहे. आज प्रभू रामचंद्रांची आज रामनवमी आहे आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. सुरुवातीला भजन करूया. हॅलो, चेक करूया जर त्याला. जरा पेटी द्या ना. भाबड्या भक्तासाठी देव करी कार, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा कबीराचे विणतो शेरे, कबीराचे विणतो शेरे, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा थोडासा पक्वाचा बाया वाढवा आणि माझी लेवल. हॅलो, चला जराशी पेटी द्या. दीड तास दिलाय माझ्यासाठी, नक्कीच प्रयत्न करतो.
सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रथमतः येथील रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या कोकण भूमीत आज डोंबिवली या ठिकाणी श्री रामनवमी जन्मोत्सव व श्री सत्यनारायणाची महापूजा. रामनवमी जन्मोत्सव वर्ष 44वे आणि सत्यनारायणाची महापूजा वर्ष 49वे. कैलासवासी शंकरशेठ रघुनाथ म्हात्रे आणि कैलासवासी पार्वती शंकरशेठ म्हात्रे यांनी चालू केलेला हा उत्सव आज त्यांचीच मुलं श्री परशुराम शंकर म्हात्रे, श्रीराम शंकर म्हात्रे, त्याचप्रमाणे सन्माननीय बळीराम शंकर म्हात्रे आज या ठिकाणी हा उत्सव जो साजरा होतोय. आज रामनवमी निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये हरिपाठ असेल, भजन असेल आणि लोकांचं मनोरंजन आणि समाज प्रबोधन व्हावं या उदात्त हेतूने आज या ठिकाणी डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या डबलवारीसाठी आम्हाला 2 बुवांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मी स्वतः साई प्रसादी भजन मंडळ मुणगुस कडेवटा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी, मी स्वतः बुवा गौरव अशोक पांचाळ मला या ठिकाणी पकवास साथ करतायत. ते माझे बंधुराज वैभव पांचाळ आणि मला तबला साथ करतायत. ते कोकणातील सुप्रसिद्ध तबला वादक आणि सुप्रसिद्ध युट्यूबर सन्मान्य ऋषिकेश मेस्त्री. त्याचप्रमाणे आज आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून जे बुवा लाभले ते आमचे परममित्र विठ्ठल रखमाई प्रासादिक भजन मंडळ पुरळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग, गुरुवर्य बुवा श्री अजित मुळम यांचे पट्टशिष्य आमचे मित्र सन्मान्य प्रवीण सुतारबुवा आणि सुतारबुवांना या ठिकाणी पकवास साथ करतायत. ते आमचे मित्र रितेश पांचाळ आणि बुवांना तबला साथ करतायत. ते कौशिक मुळम आणि बुवांची संपूर्ण मंडळी आम्हा 2 बुवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची सुसंधी या मंडळाने. त्याचप्रमाणे सन्मान्य आमचे कुंठे गुरुजी, त्याचप्रमाणे सन्मान्य भरत सुर्वे माऊली यांनी दिले. त्याबद्दल सुशील नाटेकर यांच्याकडून, गाव मोंड यांच्याकडून 50 रुपयाचा बरसलेला धन्यवाद. आम्हाला या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची सुसंधी यांनी दिली. त्याबद्दल या मंडळाचा, मंडळातील सर्व पदाधिकारी, महिला मंडळ आणि सर्व रसिक मायबापांचा या ठिकाणी अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली म्हटल्यानंतर अनेक नामवंत भजनी बुवा, अनेक कलाकार, अनेक पखवाज वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. आता माझ्याच भजनामध्ये अनेक नामवंत बुवा या ठिकाणी उपस्थित. त्यामध्ये संदीप पाटील, तेजस मेस्त्री, आमचे उदय मेस्त्री बुवा, संदीप हरचेलकर बुवा, अविनाश पांचाळ, आमचे रमेश सावंत बुवा, आमचे धुरी बुवा, अमित बुवा असतील, त्यानंतर आमचे परब बुवा, त्यानंतर आमचे सन्माननीय चव्हाण बुवा, अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गावावरून आले सन्माननीय अविनाश मांगडे, त्याचप्रमाणे पखवाज वादक सन्माननीय मांडवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. कोकण म्हटल्यानंतर आपल्या कोकणात अनेक कला जपल्या जातात. त्यामध्ये भजन, नमन, शक्तितुरा, दशावतार या प्रत्येक कलेतून आलेल्या प्रत्येक कलाकाराच्या चरणाची नतमस्तक होतोय. या ठिकाणी जमलेले तमाम रसिक मायबाप यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. माझी ग्रामदेवता आई कुंजाई चरणी नतमस्तक होतोय. विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करतोय. माझे गुरुवर्य कोकण रत्न संतोष शिरसेकर बुवा यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. भजन कसं करावं हे ज्यांनी आम्हाला शिकवलं की कोकणातील पंचरत्ने कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, संगीत रत्न विलास पाटील बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा, जयराम हरिगावकर बुवा या पंचरत्नांच्या चरणाची नतमस्तक होतोय. धर्म कसा जपला पाहिजे हे ज्यांनी आम्हाला शिकवलं. हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद. दिगंबर परब यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. त्यांनी बक्षीस दिलं
परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, आणि ज्यांनी नाही दिलंय त्यांना पण प्रभू रामाचंद्री प्रार्थना करून त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे. कारण आज प्रभू रामचंद्रांचा हा रामनवमीचा उत्सव. आज प्रभू रामचंद्र जन्माला आले. मुळात प्रभू रामचंद्र जन्माला कसे आले? एक वचनी एक पत्नी आपण ज्यांना म्हणतो ते आपले प्रभू रामचंद्र. रामकृष्ण हरी ज्या मंत्रावरती आमचं भजन आहे, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार आपल्या मुखातून सदैव असला पाहिजे. त्यामुळे ज्या कामासाठी आम्हाला बोलवलं ते भगवंताचं नामस्मरण सुरुवातीला करूया नक्कीच गजराच्या माध्यमातून. कारण आज या मंडळाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. कारण आजच्या ह्या मुंबईसारख्या ठिकाणी पण धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, आणि हे वेळेचं बंधन असताना देखील या मंडळाने आज ही पारंपरिक पारी ठेवली. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी वाजवा. अतिशय उत्कृष्ट आणि खरोखर ही सध्या काळाची गरज आहे. चढला बाप्पा करतो. ही सध्या काळाची गरज आहे. कारण सध्या हा 2020चा जमाना आहे. 2020 म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. दोन बुवा एकमेकाच्या बाजूला बसतात आणि भजन राहिलं बाजूला. फक्त त्याने कपडे कुठले घातलेत, तो बोलतोय काय, याच्यावरती सध्याचं भजन चालू आहे. त्याच्यामुळे या 2020च्या जमान्यात देखील आणि 100% आज एवढं आमचं दुर्दैव आहे की आज आमच्या भजनाला सुद्धा नियम लागलेत. आणि हे नियम का लागलेत त्याचं कारण देखील आम्ही बुवा लोक आहोत. कारण आमचं तोंड धाडणं आहे. कारण जो वारसा आमच्या संतांनी आम्हाला दिलाय, संतांनी जो वारसा दिलाय ते सोडून आम्ही आज आमच्या भजनामध्ये शांताबाई यायला लागले, चंद्रा यायला लागले सध्याच्या भजनात. त्याच्यामुळे आज या ठिकाणी स्त्री वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे. नक्कीच तुमच्या कानावरती हात जाईल असं आमच्या मुखातून 100% निघणार नाही, अशी ग्वाही आम्ही दोन्ही बुवांकडून देतो. जरा पेटी कमी केलात तरी चालेल. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे कृपया. जे भजन रसिक आले असतील त्यांनी सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे.
नि ध प ध म प ग म रे ग नि म ग रे सा. तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे. मंडळीचा तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे. तुझ वीण मज वाटे सर्व संसार ओझे. वाटे सर्व संसार प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी. 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 अचळ भजन लीळा लागली आस तुझी. रावण देखील शास्त्रशुद्ध ब्राह्मण होता आणि त्याच्यात देखील एवढी मोठी ताकद होती की शिवशंकरांचा निश्चित भक्त कोण असेल तर रावण. परंतु एका चुकीमुळे त्याला गर्व एवढं झालो होतो की माझ्यासारखं श्रेष्ठ कोण नाही आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना त्याचा वध करावा लागला. मुळात प्रभू रामचंद्र जन्माला कसे आले आपण सगळे म्हणतोय आपला आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे. जय श्रीराम म्हटलं की सगळ्यांच्या मुखातून निघून जातं जय श्रीराम. पण प्रभू रामचंद्र जन्माला कसे आले हे आपल्याला पहिलं आधी माहिती असलं पाहिजे. प्रभू रामचंद्र नक्कीच चांगलं देण्याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत. इकड तिकडचे व्हॉट्सअपचे जोक तुम्हाला सगळे माहिती आहेत त्याच्यामुळे आज काहीतरी चांगलं ऐकूया. प्रभू रामचंद्रांची आज जयंती आहे. भजन म्हणूया. शिवतांडव भजन म्हणतोय कारण त्याची फरमाईश आहे. नाहीतर मला माहिती आहे बुवा येऊन लगेच म्हणणार की गौरव बुवा दुसरा काही येत नाही. पण बुवा तसो विषय नाही.
प्रत्येक ठिकाणी आपल्या रसिक मायबापांना जर सांभाळायचं असेल तर त्यांची फरमाईश पुरी करावी लागते. आणि एवढाच तर तुम्ही त्या बोलून दाखवलं असतं, दुसऱ्या भजनाला पण मी भजनानं सुरुवात करणार परत नोटेशन. पहिलं तो गे काहू कोकता है हे ना एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, एका जनार्दनी गुरु परब्रह्मा, तयाचे परिणाम सदामुखी, तयाचे परिणाम सदामुखी, दयाचे परिणाम सदामुखी. तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. हे ना शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा हरिहरा, शिवशंकर म पा 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 म प नी नी नी. शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा सानी बाप मामरे नी बाप मामरे, सानी बाप मामरे नी बाप मामरे, सारे मारे बाबा बाबा नी नी सा, सारे बाबा बाबा नी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद